हा डिटर्जंट ट्रे आहे. या इकडं तुम्हाला हा डिटर्जंट ट्रे आहे. लिक्विड वापरत असाल तर याच्यात वापरायचं. जर पावडर वापरत असाल तर ह्याला काढून ठेवायचं. पावडर डायरेक्ट इथं वापरायची. शक्यतो लिक्विडच वापरायचं. मशीन चांगली राहते. तर हा दरवाजा तिथून उघडा. इथून दरवाजा उघडतो. कपडे टाकताना एक एक कपडा टाकायचा. कमीत कमी 4-5 कपडे पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जास्तीत जास्त ह्या वाईच्या आकारापर्यंत किंवा वरून 4 बोटं खाली 80% कपड्यांनी ड्रम भरायचा. ड्रम कपडे स्टीलच्या आतमध्येच टाकायचे. इकडे बाहेर नाही आले पाहिजे. हा रबर आहे ना, हा रबर 8 दिवसात एकदा असं कापड घालायचं इथनी ह्या गॅपमध्ये असं पुसून काढायचं. म्हणजे माती वगैरे जी असेल ना ती क्लीन होऊन जाईल. म्हणजे मशीन स्वच्छ राहील तुमचं. त्यानंतर दरवाजा लावताना कपडे इकडे बाहेर नाहीत ना आली याची काळजी घ्यायची. आतमध्येच राहिली पाहिजे, बाहेर अडकले नाहीत पाहिजे कपडे. आपण उघडल्याशिवाय कशी बाहेर येतात? नाही आतमध्ये टाकताना परत दाबून जर भरली कपडे तर परत बाहेर येतात ना कपडे. शर्टची बाहेर वगैरे असेल. त्यानंतर मग ही दरवाजा इथून इथलं मेन बटन तुम्ही चालू केलं इथलं तर इथून मशीन चालू होती. मशीन ऑन इथून होती. तिथं चालू करून इथं चालू करायचं. त्यानंतर हे प्रोग्राम आहे. इथं म्हणजे कसं आहे, आता कपडे कसे आहेत तुमचे, कमी मळलेले, जास्त मळलेले, हलके, वेटेड, वजनदार कपडे ते असतील त्याच्यानुसार प्रोग्राम दिले आहेत त्यांनी. म्हणजे त्यातलं तुम्हाला एखादा प्रोग्राम निवडायचा आणि मग मशीन चालू करायची. जसे कपडे असतील तसे ते आता एवढे प्रोग्राम दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आहे मिक्स डेली. ही रेग्युलर यूजसाठी म्हणजे दररोजची मिक्सवाली जी धुणं असेल दररोजचे कपडे ते याच्यामध्ये येतील मिक्स डेलीमध्ये. ही 1.5 तास सायकल चालते. 1.5 तास चालतं. 1.5 तास कपडे धुते. त्यात तुमचे कपडे वॉश बी होतील, पाण्यात खवळून बी निघतील, कपडे वाळून बी निघतील. 70% वाळते. हा पाणी ते ऑटोमॅटिक घेईल, सोडतं बी. हो, मिक्सवाले दररोजची जी मिक्सवाले कपडे असतील त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर हे 2 कॉटनचे प्रोग्राम आहेत. कॉटनचे म्हणजे बेडशीट असतील, ब्लँकेट असतील, मोठे पडदे वगैरे असतील तर ह्या 2 प्रोग्राम मध्ये येतील. ही 2-2, 2.25 तासाच्या आसपास प्रोग्राम चालतात. मोठी कपडे येतात याच्यामध्ये. हा जो प्रोग्राम आहे तो इको फ्रेंडली प्रोग्राम आहे. लाईटीची आणि पाण्याची बचत होते. हा जो आहे तो रेग्युलर आहे, स्टीमवाला. दोन्हीमध्ये सेम कपडे येतील कॉटनचे. त्यानंतर क्रेडल वॉश आहे. टिकल्यावाल्या साड्या असतील, वर्किंगवाल्या साड्या असतील, म्हणजे कलर जाणाऱ्याचे कपडे असतील, थोडक्यात हलकी कपडे एकदम. वर्किंग काम केलेलं नसतं, टिकल्या वगैरे डायमंड वगैरे लावलेले असतात ते कपडे. ड्रम हा हळूच फिरतो, म्हणजे अर्धाच फिरतो ड्रम, झुलता फिरतो, म्हणजे कपडे वगैरे हा आहे ते. त्यानंतर उलन्स आहे. स्वेटर वगैरे असतील, उलन्सचे कपडे असतील, स्वेटर वगैरे असतील त्याच्यात लावायचं. 48 मिनिटाच्या आसपास चालतो, म्हणजे 1 तास धरून चाला. ही एक्सप्रेस वॉश आहे. कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे फक्त कमी मळलेले असतील. हे अर्धा तास चाललं सायकल. ह्याच्यात निम्मा ड्रम कपडे भरायचे, फुल ड्रम भरायचं नाही. पाणी कमी घेतं ह्या प्रोग्रामला, त्यामुळे अर्धा ड्रम कपडे भरायचे. त्यानंतर हे ॲडिटिव्ह रिन्स. कपड्यांना जर सेंट वगैरे द्यायचा असेल किंवा कपडे फक्त पाण्यात खंगळून काढायचे. सणासुदीला बघा कपडे आपण कपाटात ठेवलेले असतात, फक्त पाण्यात खंगळून काढतो. हेच प्रोग्राम आहे. 20 मिनिटं चालतो. त्यात लिक्विड वगैरे टाकायची गरज नाही. त्यात तुम्हाला कम्फर्ट टाकायचा असेल, डेटॉल टाकायचा असेल किंवा डायरेक्ट पाण्यातच फक्त खंगळून काढायचे असतील तर हा प्रोग्राम लावायचा. ह्यात धुतली जात नाहीत कपडे, फक्त पाण्यात खंगळून निघतात. त्यानंतर हा ड्रेन अँड स्पिन प्रोग्राम आहे. फक्त कपडे वाळवायसाठी, म्हणजे बाहेर कधी धुणं धुतलं तुम्ही, फक्त वाळवायच्यात कपडे तुम्हाला तर याच्यामध्ये वाळतात. हा 15 मिनिटं प्रोग्राम चालतो. किंवा एखाद्या वेळेस पावसात भिजले कपडे चांगलेच आहेत, फक्त तुम्हाला वाळवायचे कपडे तर याच्यामध्ये लावायचा प्रोग्राम. ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये जर कपडे वाळूनच येत आहेत, धुवून येणार आहे तर वाळून. ही 2 प्रोग्राम असे वेगळे आहेत, फक्त खंगळून काढण्यासाठी आणि वाळवण्यासाठी सेपरेट बी प्रोग्राम दिलेले. आता ज्यावेळेस मशीन चालू होती तुमची त्यावेळेस इथं लाईट लागते. हे जे आहे तुम्हाला एखादा प्रोग्राम घ्यायचा याच्यामध्ये. आता तुम्हाला कमी मिळालेले असते तर हा लावायचा, लाईट घ्यायची, लाईटवर बघायचं. ही जसं बटन फिरवाल तसं लाईट खाली खाली येते. आता कमी मिळालेली असेल तर तीच लाईट कुठं घ्यायची, इथं घ्यायची अर्ध्या तासात. जास्त मिळालेली असेल तीच वरती घ्यायची इथं ज्यावेळेस. आणि हे जे आहे ते स्टार्टचं बटन आहे. आता तुम्ही कपडे वगैरे टाकले, लिक्विड वगैरे टाकलं, त्यानंतर एखादा प्रोग्राम चूज केला तर हे बटन दाबलं की मशीन चालू होऊन जाईल. मग त्याचं ती काम करत राहील, वॉश करेल, रिन्स करेल, स्पिन करेल. त्यानंतर ती मशीन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस मशीनचा हा डिस्प्ले आहे, म्हणजे मशीन आता काय वर्क करत आहे ते सुद्धा इथं दाखवत राहतं. ज्यावेळेस कपडे धुत असेल तेव्हा इथं लाईट लागते वॉशला. ज्यावेळेस कपडे स्टीम करत असेल, आता स्टीम म्हणजे काय होतं, कपडे निर्जंतुकीकरण करतं. म्हणजे दवाखान्यातले कपडे असतील, पेशंटचे कपडे असतील, लहान बाळांचे कपडे असतील, स्टीम म्हणजे निर्जंतुकीकरण करणे.
तर स्टीम करायचे असतील तर हे 2 प्रोग्राम आहेत. इथं स्टीमचा ऑप्शन दिलाय तुम्हाला. आता इथं जे घेतंय ते गरम पाणी घेतंय 40 डिग्री. गरम पाणी ऑटोमॅटिक येतंय त्याच्यात. अजून एकदा बटन प्रेस केलं हे, आता इथं लाईट स्टेबल आहे इथं. अजून एकदा बटन प्रेस केलं तर इकडची स्टेबल झाली, म्हणजे अजून त्याच्यापेक्षा जास्त गरम पाणी 60 डिग्री. आणि अजून एकदा प्रेस केलं तुम्ही तरी दोन्ही लाईट स्टेबल राहतात. त्यावेळेस ती स्टीम मोड ॲक्टिव्ह होतो. स्टीम तुम्हाला करायची असतील तर, कपडे निर्जंतुकी करायचे असतील तर स्टीम मोड ॲक्टिव्ह करायचा. जर थंडच पाण्यात लावायचे असतील तर अजून एकदा बटन दाबलं तेव्हा दोन्ही लाईट ब्लिंक करतील, त्यावेळेस ती थंड पाण्याला जाईल. ही असं निवडायची गरज नाही. तुम्हाला जर ॲज इट इज लावायची असेल तर ॲज इट इज त्याला 40 डिग्री पाणी गरमच आहे. म्हणजे ते प्रोग्राम तुम्हाला एक्स्ट्राचे पाहिजे नसेल तरच हा प्रोग्राम लावायचा. तर स्टीम दिला असेल तर मग ती तुम्ही इथं तर स्टीमवर लाईट लागेल. ज्यावेळेस कपडे वाळवत असेल तेव्हा इथं लाईट लागेल, म्हणजे जोरात फिरत असेल तेव्हा इथं लाईट लागेल. आणि ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम संपलाय, म्हणजे तुम्ही हा अर्धा तासाचा प्रोग्राम लावलाय, त्यानंतर अर्धा तास संपला ही कसं कळणार, तर इथं लाईट लागलेली असेल, थांबलेली लाईट एकदम अशी इथं थांबलेली. आता मशीन थांबलंय, इथं जशी लाईट असेल त्यावेळेस समजायचं की प्रोग्राम तुमचा संपला, म्हणजे तुम्ही त्या मशीनमधले कपडे त्याच्यामध्ये काढू शकता. त्याच्यात पुढचा प्रोग्राम आहे ती एरर येतं, म्हणजे मशीनला काय प्रॉब्लेम आला, कधी व्होल्टेजच वाढलं, कुठं पाणीच त्याला कमी पडलं तर एरर येतात वेगवेगळे. एरर आला तर कंपनीला वगैरे फोन करायचा किंवा ऑनलाईन जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा, तक्रार नोंदवायची. त्यानंतर हे रॅपिड वॉश आहे. हे रॅपिड वॉश टायमिंग कमी करायसाठी, जसं ही 1.5 तास घेतं इथं मशीन टायमिंग, ज्या टायमिंग जास्त वाटतं हे बटन प्रेस केलं 10 मिनटं कमी होतात, 10-12 मिनटं याच्यामध्ये. ही एकदा बटन प्रेस केलं की स्टेबल होतं. ॲज इट इज असं असतं, ब्लिंक करत असतं. हे बटन प्रेस केलं की लाईट स्टेबल राहते. त्यानंतर इथं एक फिल्टर असतो, छोटंसं ताट आहे का, ताट पाण्याचं ताट वगैरे, थोडं पाणी पिन गेली तर त्या क्लीनसाठी हा फिल्टर आहे. इथं चमच्यानी वगैरे फक्त इथं प्रेस करायचं, असं बाहेर निघेल. इथं काढायचं, असं छोटंसं ताट वगैरे ठेवायचं इथं. आणि हा फिल्टर फिरवायचा अँटी क्लॉकवाईज. नट बोल्ट ज्या पद्धतीने फिरवतो ना, डावीकडे उजवीकडे, असं थोडं पाणी निघेल असं. हे फिल्टर काढायचा, नळाखाली क्लीन करायचा किंवा ब्रशनी वगैरे क्लीन करायचा. दर महिन्याला काढायचा आणि क्लीन करायचा. त्यानंतर बसावताना फिरवत राहायचं, ही एका ठिकाणी मॅच होईल. बसावताना फक्त टाईट बसवायचा, म्हणजे लिकेज होणार नाही याची काळजी घ्यायची. परत हे भांडं बसावताना ह्याला 2 लॉक आहेत, हिथं आणि हिथं. त्या पद्धतीने हिथं आणि हिथं ह्याला बी लॉक दिलेलं आहे. हे फक्त इथं मॅच करायचं, इथून म्हणजे फिट होऊन जाईल. तर ह्या पोझिशनला असेल मशीन. दरवाजा उघडायचा, कपडे टाकायचे, कपडे टाकले तुम्ही, दरवाजा लावायचा. त्यानंतर डिटर्जंट ट्रे उघडायचा, त्यात कपडे किती टाकलेत त्याच्या प्रमाणात लिक्विड किंवा पावडरचं प्रमाण ठरवायचं. थोडी असली तर जास्त, कमी जास्त जसं कपडे टाकलेत त्या पद्धतीने पावडर किंवा लिक्विड, जसं तुम्ही रेग्युलर धुण्याला वापरता त्या पद्धतीने. पावडर टाकली तुम्ही तर मेन बटन वरनी चालू करायचं, परत हे बटन चालू करायचं. हे बटन चालू केलं ही लाईट कुठे बी असते इकडे, किंवा जी अगोदर प्रोग्राम लावला असतो तिथं लाईट असते. त्यानंतर तुम्हाला प्रोग्राम घ्यायचा, कमी मळलेले असेल तर खाली घ्यायचा इथं अर्ध्या तासाला, आणि दररोजचे कपडे असतील जास्त मळलेले तर इथं घ्यायची, हीच लाईट इथं घ्यायची. आणि हे बटन स्टार्टचं आहे, हे बटन इथं दाबलं की मशीन चालू होईल. आता मशीनचा आवाज असा आहे बघा, चालू होताना असं आवाज येतोय. हे झालं की मशीन चालू होऊन जाईल. हां, मग जसं ही होईल, जसं पाणी गेली मशीन तसं ती मग त्याचं ती काम करायला चालू होईल. वॉश करेल, रिन्स करेल, स्पिन करेल. आता ही कपडे धुताय तर इथं लाईट आहे. जसं जसं प्रोग्राम पुढं पुढं वाढतं, कपडे वाळायला ह्याला त्याला तसं तसं ती पुढं पुढं वाढत जाईल. आणि ज्यावेळेस प्रोग्राम तुमचं कपडे झाल्या ते कसं समजायचं, इथं एंडच्या इथं लाईट लागेल, डोर आणि एंडच्या इथं. हीच लाईट इथं येईल, शेवटून 2 नंबरच्या इथं लाईट आली की समजायचं कपडे म्हणजे प्रोग्राम संपलेला आहे. डोर उघडून तुम्ही कपडे काढू शकता. हे पाणी घेतलं की असं कपडे धुवायला चालू झालं ते मशीन. हे आता कपडे वॉश करतंय त्याच्यामुळे इथं लाईट आहे. वाळवायला जाताना इथं लाईट लागेल, आणि बंद झाली मशीन समजायचं इथं लाईट लागली म्हणायचं प्रोग्राम संपलेला आहे तुमचा. मशीन तुम्ही वरनी बंद करू शकता किंवा इथून बंद करू शकता. हे इथून बटन बंद केलं की जमतंय, चालतंय, तरी जमतंय तसं. समजते का माहिती पण?